नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळाची खिशी पापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। अगदी दुप्पट आणि तिप्पट फुलणारे आपले तांदूळाची खिशी पापड बनवून तयार होतात। हे पापड खायला देखील फार स्वादिष्ट लागतात। आपण रसासोबत हे पापड खाऊ शकतात। अशा प्रकारे छान प्रकारे आपले पांढरे शुभ्र असे तांदूळाचे पापड बनवून तयार होतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। खिशीचे पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तांदूळामधले मळकट पाणी निघेपर्यंत आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तांदूळामधले मळकट पाणी निघेपर्यंत आपल्याला हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हलक्या हाताने चोळून आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आता पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ 2 दिवस भिजत ठेवायचे आहे। तिसऱ्या दिवशी आपल्याला हे तांदूळामधले पाणी काढून घ्यायचे आहे आणि हे पाणी पुन्हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला हे पाणी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे तांदूळ पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे तांदूळ आपल्याला धुतल्यानंतर आपल्याला उन्हामध्ये चांगल्या प्रकारे कडक वाळवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे तांदूळ आपल्याला वाळवून घ्यायचे आहे। वाळवल्यानंतर हे तांदूळ आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहे। इथं अगदी बारीक तांदूळाचे पीठ इथं मी दळून घेतले आहे। आता हे तांदूळाचे पीठ एका ग्लासमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे। एका ग्लासाचे माप आपल्याला इथं घ्यायचे आहे। एका ग्लासात तांदूळाचे पीठ इथं मी घेतले आहे, त्यासाठी आपल्याला 1 ग्लासच पाणी इथं घ्यायचे आहे। 1 ग्लास तांदूळाच्या पिठासाठी 1 ग्लास पाणीच इथं आपल्याला घ्यायचे आहे। इथं मी जाड बुडाचे पातेले घेतले आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी इथं आपल्याला टाकून घ्यायचे आहे। पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येण्यासाठी वरतून आपल्याला झाकण ठेवायचे आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला पीठ टाकून घ्यायचे आहे। त्यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे। वरचे पाणी तांदळावरच्या पिठावर आल्यानंतरच आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे हटवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे पीठ गुठळ्या न पाडता चांगल्या प्रकारे हटवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे हटवून घ्यायचे आहे। आता आपल्याला त्यावर वरतून झाकून ठेवून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटं आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। वाफेवरच आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। आपले पीठ चांगल्या प्रकारे शिजलेले आहे। आता हे पीठ आपल्याला एका ओल्या कपड्यावर काढून घ्यायचे आहे। इथं मी एक सुती कापड घेतलेले आहे, तो ओला करून घेतलेला आहे। त्याच्यावर हे पीठ काढून घ्यायचे आहे आणि हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे सॉफ्ट होईपर्यंत चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचे आहे। हे पीठ चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर आपल्याला कपड्याने चांगले झाकून ठेवायचे आहे। आता आपल्याला पापड लाटण्यासाठी एक ताट घ्यायचे आहे। या ताटाला डिंकाचे पाणी इथं मी लावून घेणार आहे, त्यामुळे ताटाला पीठ चिपकत नाही। आणि आता एका पिठाचा छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। आता लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला पापड चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण छान प्रकारे इथं पापड लाटून घेतलेला आहे। आता 3 बोटांच्या सहाय्याने अलगदपणे हा पापड आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा पापड सहजपणे निघतो आणि एका दुरडीवर आपल्याला हे पापड टाकून घ्यायचं आहे। नंतर हे पापड आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व पापड इथं मी लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेणार आहे। अशा पद्धतीने हे लाटणे खिशीचे मार्केटमध्ये सहज भेटतात। या लाटण्याच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे पापड हे लाटले जातात।
सर्व पापड इथं मी लाटून घेतलेले आहे। हे पापड उन्हामध्ये आपल्याला 2 दिवस वाळवून घ्यायचे आहे। आता मी तुम्हाला हा पापड तळून दाखवणार आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपला पापड बनवून तयार झाला आहे। पापड छान प्रकारे फुलत देखील आहे। आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा नक्की लाईक करा, शेअर करा। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। छान प्रकारे आपले तांदूळाचे पापड बनवून तयार होतात। आमरसासोबत हे पापड खायला छान लागतात। धन्यवाद।